नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला चर्चा करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र उत्तर आषाढ आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:28 ते 9:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 10:45 ते 12:23 आणि यमगंड काळ दुपारी 3:40 ते 5:18 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल आणि नेपच्यून बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगल्या संधी सुद्धा मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. तुमच्या कामाची वाहवा सुद्धा होईल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. थोडं फिरणं होईल मात्र कामं तुमचे मार्गे लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भातले कुठलेही निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. अंदाज चुकू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही चांगले उत्तम लाभ अनपेक्षितपणे मिळू शकतील. तुमचे अंदाज सुद्धा आजच्या दिवशी बरोबर ठरू शकतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. मात्र थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. करिअरच्या संदर्भातली काही महत्त्वाची कामं तुमची मार्गी लागू शकतील.
दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये जात असाल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ अचानकपणे मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आरामसुद्धा तुम्हाला मिळेल. आजच्या दिवशी जास्त फिरणं वगैरे होणार नाही. मात्र घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लागू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे होईल. प्रवास योग संभवता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल काय तर तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. अचानक काही लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा दिवस थोडासा धावपळीचा, धकाधकीचा, फिरणं वगैरे होऊ शकेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र आजच्या दिवशी कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून थोडं लांब राहणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडे चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. चांगले इंट्युशनसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ.
धन्यवाद.